नमस्कार, आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज। अहमदपूर शहरात टवाळखोरांचा उच्छाद, राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक। विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाला मीनाक्षी शिंगडे यांचे निवेदन, गांजा विक्रीची चौकशी करण्याची ही मागणी। सविस्तर वृत्त असे की शिक्षण पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून शाळा, महाविद्यालये आणि खाजगी शिकवणी परिसरात टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे। या गुंड प्रवृत्तीच्या परिणामामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या प्रकाराला तात्काळ आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लातूर जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका मीनाक्षी दीपकराव शिंगडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना उद्देशून असलेले निवेदन पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांची भेट घेऊन पोलीस स्टेशन अहमदपूर येथे दिले। निवेदनात नमूद केल्यानुसार अहमदपूर शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, मात्र शाळा आणि शिकवणी सुटण्याच्या वेळी परिसरात अनेक टवाळखोर तरुण विनाकारण गर्दी करतात। हे तरुण येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थिनींची छेड काढणे, अश्लील भाषेत बोलणे, हावभाव करणे अशा कृत्यात सामील आहेत। इतकेच नाही तर भरधाव वेगात दुचाकी चालवणे, कर्कश हॉर्न वाजवणे आणि सायलेन्सर मधून फटाक्यांसारखे आवाज काढून परिसरात दहशत निर्माण करण्याचे प्रकार खुलेआम सुरू आहेत। त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे। या निवेदनात शहरात चोरट्या मार्गाने होत असलेल्या गांजा विक्रीबाबतही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे। हा गांजा शालेय व महाविद्यालयीन तरुणांपर्यंत पोहोचत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून पोलीस प्रशासनाने याचे वास्तव तपासून कठोर कारवाई करावी अशी मागणी शिंगडे यांनी केली आहे। टवाळखोरांच्या कृत्यामुळे विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। विद्यार्थिनींना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने पोलिसांनी विशेष पथके तैनात करून अशा गुंडांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तरच विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता येईल असे निवेदनात म्हटले आहे। निवेदनावर नगरसेविका तथा तालुकाध्यक्ष शाहूताई कांबळे, नगरसेविका भाग्यश्रीताई बारमाळे, जयमाला अमोल भगनुरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुप्रियाताई चंद्रशेखर भालेराव, शहर अध्यक्षा आशा वसंतराव पोळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे। आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।